नमस्कार मंडळी. आज आपण श्रवण करणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नम. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सुतमणे शोणकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारणस भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवणी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वता. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारका सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐका ए विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित, प्रजादायाद भुसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सुतसभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगते नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुवर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवभुजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसून रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन, सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसाच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जनमेजये सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंजी सदटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे ते तपस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो.
पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्ता अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाची गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नवे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षत्रिय दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवंतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोणी स्वहस्तकी त्या सभै सविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तुदा वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवे लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरिने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुटमर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान
हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री जुळजुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळातयाचे शिरी, नीलकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवित. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा. पसरोणी अकस्मात, महानंदेसी झेलुणी धरित. हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरुण. विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत. महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावणी त्वरित. नगरा समवेत चालली, क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मदमत्सर नाही निशंका, जेथीचे गोड उदका. अमृताहुणी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वणे अपारे. सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे. भक्तांकारणी निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली, हे कथा परम सुरस. पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चुन, त्याच पूर्व पुण्य करुण. सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करीतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावीतील बहुतास. उद्धरीतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण, म्हणे तुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळिका दुःखार नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अणमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेला या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नित गेले हाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नवते तई. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टिकर्ता दुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत्य करविता. विधी समणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागुण, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतळे आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान, त्याहुणी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा.
शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हर गौण, ऐसे म्हणती ते जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्यू दुरी होय साच, अथवा घट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, शोनी पाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण, सद्वद होनी बोलत, सकळ ऋषीरत्न मंडित, पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून, तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगसी ते बोलावून, आत्ताचे आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले परदार आणि परधन, जास वमना होणी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती, जो शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालवून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्रगट मांडून, अभिमंत्रोणी स्थापिले, स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण, त्या ताम्र पल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्य आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा, रुद्रोदक शिंपोण, सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगा सारिखे, तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिगंत मत तम संहारिती, भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळा पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्रे आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गरजत तये वेळे, देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वादे गरजती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भुंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन मायेन बोधरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे, षड्रसान्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी, दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे ते तुके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पल्ले मृडानी, रमणलिंग अर्चिजे, की निर्दैवास सापडे चिंतामणी, की शुद्धिता पुढे शिराब्दी ये धावणी, तैसा कमुलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादी कयाधू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते, जो चतुष्षष्टी कला प्रवीण, निर्मळ, ज्यासी 14 विद्या करतला मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्राधिका, तो नारद देखुनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवणी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उंच बळले, दिव्यगंध्य दिव्य सुमणी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व,
काही देखिले सांगा पूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघी देखिले, दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करुण, आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचन्न, गणांतर थोर होते, ते महत् पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकून कृतांत, कर जोडून स्तवन करीत, हे अपराधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी, महोत्साव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान, जे पडती त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अंती, वंदून नेती शिवपदा, दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, कीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे, मगोतराव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराजपद तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवणी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छेले फल देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधित सर्वताही, येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यास प्रसोणी वांद झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे, ते सत्य जावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह, तो प्रत्यक्ष बक्षतो विष, जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळ मकंद, अभंग न विटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोढा, श्री सांब सदाशिव